वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला क्वेश्चन आहे आरोग्य संवर्धनचा हेल्थ प्रमोशनचा टिपा लिहा। तर क्वेश्चन पेपरमध्ये आपण याच्या आधी बघितलं त्याच्यामध्ये MCQ जोड्या जुडवा आणि जोड्या जुडवा झाल्यानंतर प्रश्न क त्याच्यामध्ये चुक्की बरोबर ते झालं। चुक्की बरोबर झाल्यानंतर कारणे लिहा। प्रश्न दुसरा जो होता तो कारणे लिहायचा आणि त्याच्यानंतर येता प्रश्न तिसरा। आता क्वेश्चन पेपरमध्ये जो प्रश्न तिसरा येत होता तिसऱ्या प्रश्नामध्ये टिपा लिहा कोणतेही 4 20 गुण असतात। 20 मार्कचा प्रश्न टिपा लिहा कोणतेही 4। तर याच्यामध्ये 5 क्वेश्चन असतात तर त्याच्यामधले तुम्हाला कोणतेही 4 त्या ठिकाणी लिहा लागतात। तर आता पहिला प्रश्न तिसरा म्हटलं पहिला म्हणजे मज्जा विकृती व मनोविकृती यामधील फरक स्पष्ट करा असा इथं क्वेश्चन आहे। तर मज्जा विकृती व मनोविकृती मज्जा विकृती आणि मनोविकृती या मानसिक आरोग्याच्या 2 भिन्न श्रेणी आहेत। आता मज्जा विकृती आणि मनोविकृती हे काय तर मानसिक आरोग्याच्या एक भिन्न आरोग्य श्रेणी आहेत। तसेच मज्जा विकृती ही सौम्य मानसिक आजारांना सूचित करते। मज्जा विकृती काय करते सौम्य आजारांना सूचित करते ज्या व्यक्तीची वास्तवाशी असलेली पकड कायम राहते। आता ज्या वास्तवाची म्हणजे व्यक्तीची काय होते वास्तवे जी आहे त्यांच्याशी पकड हे कायम राहते। तर यामध्ये चिंता नैराश्य आणि कुणी यासारख्या चिंतेचा समावेश असतो। आता याच्यामध्ये काय होते चिंता असते नैराश्य असते व कोणतीही स्थितीचा समावेश असतो कोणत्याही स्थितीचा याच्यामध्ये समावेश असतो। तसेच चिंता ॲक्झिनिरी सतत काळजी करणे आणि अस्वस्थ वाटणे। सतत एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे किंवा त्या गोष्टीचा विचार करून सतत त्या गोष्टीवर नैराश्य चिंता खूप चिंता करणे। तसेच फोबिया एखाद्या विशिष्ट गोष्टींची किंवा परिस्थितींची तीव्र आणि तकहीत भीती। आता एखाद्या गोष्टीची काय तीव्र आणि तकहीत भीती म्हणजे जी गोष्ट होत नाही तरीही त्या गोष्टीची आपल्याला म्हणजे त्या व्यक्तींना फोबिया असलेल्या त्या व्यक्तींना भीती वाटते तर त्यालाच मज्जा विकृती असे म्हणतात। तर मनोविकृती याच्या उलट मनोविकृती म्हणजे फॅजेसिस म्हणजे अशी मानसिक स्थिती की ज्यात वास्तव्य आणि अवास्तव्य यातील फरक ओळखता येत नाही। आता मनोविकृतीमध्ये काय जे वास्तव्य आहे आणि जे अस्तित्व आहे ते काय याच्यामध्ये काय फरक ओळखता येत नाही। तर यामुळे व्यक्तीचे विचार भावना आणि वर्तन यामध्ये गंभीर बदल होतात। तर यामुळे काय होते जो व्यक्ती असते मनोविकृतीचा रुग्ण त्या व्यक्तीच्या मते भावना आणि वर्तन यामध्ये गंभीर बदल होतात। त्यांना म्हणजे हे समजत नाही भावना काय आणि त्यांचे विचार याच्यामध्ये अडथळा असा निर्माण होतो। नेक्स्ट आहे भ्रम। आता भ्रम यात व्यक्तीला अशा गोष्टी ऐकू येतात आता याच्यामध्ये व्यक्तीला अशा गोष्टी ऐकू येतात की ती दिसतात जाणवतात वास येतात ज्या प्रत्यक्षात नसतात। आता जो मनोविकृतीचा रुग्ण आहे त्या रुग्णाला काय होते तर भ्रम होतात। तर कशा प्रकारे भ्रम होतात की जी गोष्ट नाहीही त्या व्यक्तीला अशा गोष्टीची म्हणजे गोष्टी ऐकू येतात त्या गोष्टीचा वास येतात व ज्या प्रत्यक्षातही नसतात कुठल्याच प्रकारे त्या गोष्टीचं कोणतंही अस्तित्व नसते। तर सर्वात सामान्य प्रकार म्हणजेच आवाज ऐकू येणे। आता सर्वात सामान्य प्रकार म्हणजे कोणता की त्याचा आवाजसुद्धा ऐकू येतो। तो भ्रम या व्यक्तीला चुकीच्या गोष्टीवर विश्वास असतो। आता तो भ्रम काय करतो व्यक्तीच्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास असतो। आता ज्या रस्त्यावर अचितच नसतात उदाहरणार्थ कोणतीही माझी प्लॅनिंग करत आहे। आता एखाद्या गोष्टीची म्हणजे जशी की कोणीतरी व्यक्ती त्याची मारण्याची प्लॅनिंग करत आहे वगैरे असं प्लॅन करत आहे अशा प्रकारे त्या गोष्टीचा त्याला भास होतो भ्रम होतो। त्याच्यानंतर
भ्रम व्यक्तीला असे वाटते तर कुणीतरी त्याच्या विरुद्ध कट करत आहे किंवा त्याचा पाठलाग करत आहे किंवा त्याचे विचार नियंत्रित करत आहे, अशा प्रकारच्या त्या व्यक्तीला तो भ्रम सतत होत राहतो. आता भास नसलेल्या गोष्टी ऐकू येतात. आता भास नसलेल्या गोष्टीसुद्धा ऐकू येतात. असंघटित विचार बोलताना विषय बदलणे. आता सरळ बोलत असताना तर एकदमच त्या व्यक्तीचा विचार बदलणे किंवा अर्थहीन बोलणे. आता ज्या गोष्टीला काहीही अर्थ नाही अशा गोष्टी बोलणे. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता यालाच काय म्हणतात OCD. आता एखाद्या रुग्णाच्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्याची तीव्र इच्छा आणि त्यावर नियंत्रण नसणे. आता याच्यामध्ये काय होते, एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा, त्याच्यानंतर नैराश्य, डिप्रेशन, उदास वाटणे, कोणत्याही कामात मन न लागणे म्हणजे रसहीन असणे. ते शारीरिक लक्षणे. त्याच्यामध्ये मज्जाविकृतीची शारीरिक लक्षणे काय तर डोकेदुखी, पोटदुखी आणि थकवा येणे. त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट अन्न शिजवण्याच्या पद्धती. तर अन्न शिजवण्याच्या अनेक पद्धती आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. तर तसेच म्हणजे उकळणे, बॉइलिंग, अन्नपदार्थ पाण्यात किंवा इतर द्रव्यात बुडवून उच्च तापमानावर शिजवले जातात. ते अन्न काय होते तर उच्च तापमानावर शिजवले जातात, त्याला बॉइलिंग असे म्हणतात. तळणे, फ्लाइंग, गरम तेलात किंवा तुपात अन्नपदार्थ बुडवून तळले जातात. वाफेवर शिजवणे. तिसरी पद्धत म्हणजेच वाफेवर शिजवणे. पाण्याची वाफरून अन्न शिजवले जातात, ज्यामुळे काय होते पौष्टिक घटक टिकून राहतात आणि भोजन हे ओव्हन किंवा गरम पाण्यात म्हणजे मातीच्या भांड्यात कोरड्या उष्णतेवर अन्न भाजले जातात. आता वाफेवर शिजवणे म्हणजे एखाद्या गरम पाणी ठेवून त्याच्यावर एखादा कपडा ठेवून म्हणजेच वाफेवर शिजवणे. तर वाफेवर शिजवलेले अन्नात काय असते तर त्याचे जे पोषक पदार्थ असतात ते टिकून राहतात आणि अशा प्रकारे अन्न पदार्थ भाजले वाफेवर भाजले जातात. त्याच्यानंतर भाजणे. ओव्हन किंवा गरम मातीच्या भांड्यात. आता ओव्हन किंवा गरम मातीचे जे भांडं असते त्याच्यामध्ये सुद्धा अन्न भाजले जाते. त्याच्यानंतर परतणे. कमी तेलात आणि मध्यम आचेवर अन्न हलके परतून भिजले जातात. ग्रिलिंग, उष्णता थेट अन्नपदार्थावर देऊन शिजवणे. आता थेट ग्रिलिंग जे असते ते थेट अन्नावर दिली जाते. मंद आचेवर शिजवणे. अन्न हे हळू आणि कमी तापमानावर बराच वेळ शिजवणे, त्यालाच मंद आचेवर शिजवणे असे म्हणतात. त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा मोठा मेंदू. आता मोठा मेंदू म्हणजेच काय? मोठा मेंदू म्हणजेच म्हणजेच मज्जासंस्थेचा जो नर्व सिस्टीम आहे त्या मुख्य भाग जो असतो तो कवटी म्हणजेच कल असतो. तो शरीरातील सर्व क्रिया, विचार, भावना आणि स्मृती नियंत्रण करतात. आता हे स्मृती नियंत्रण करताना मनाचा जे मोठा मेंदू असतो म्हणजे मेंदू इतर प्रभावीपेक्षा अधिक विकसित असतो. आता जो मोठा मेंदू जो असतो तो इतर प्रभावापेक्षा तो अधिक विकसित असतो. तर ज्यामुळे काय होते त्याला गुंतागुंतीची जी गोष्टी आहेत ते लगेच समजून घेण्याची आणि विचार करण्याची जी क्षमता आहे ते इतरांपेक्षा म्हणजे प्राण्यांपेक्षा माणसाच्या मेंदूंनाही जास्त असते. त्याच्यानंतर जीवनसत्वे. जीवनसत्वे विटॅमिन्स हे शरीराच्या सामान्य गोष्टीसाठी म्हणजे वाढीसाठी अशी एक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी सेंद्रिय संयुगे आहेत. आता विटॅमिन जी आहेत ते आपल्या आरोग्याच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक सेंद्रिय संयुगे आहेत की ती शरीरात तयार होत नाहीत. आता ही विटॅमिन जी असतात ही शरीरामध्ये तयार होत नाही. आता याला काय करावं, विटॅमिन्स मिळण्यासाठी काय करावं लागते तर जीवनसत्वाचे 2 मुख्य आहेत. आता विटॅमिन जे आहे ते आहारापासून घेतात. तर आहार मिळवण्याचे याला शरीराला आहार मिळवावे लागतो. तर जीवनसत्व याचे विटॅमिनचे 2 प्रमुख प्रकार आहेत. तर पहिला प्रकार जो आहे म्हणजे मेदविंद्रिय जीवनसत्व, फॅट सॉल्युबल विटॅमिन्स. त्याच्यामध्ये फॅट सॉल्युबल्समध्ये काय होते तर ही स्निग्ध पदार्थात विरघळण्यात आणि
जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याच्यात ते विरघळण्याचे कार्य करते, जसे की शरीरात साठवलेली जातात. आता शरीरात साठवलेले उदाहरण ड, ई आणि के. याच्यामध्ये विटॅमिन ए. तर विटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेषतः रात्रीच्या दृष्टिकोनाचे महत्त्वाचे तत्वाचे जे सेल्स असतात ते त्यांच्यापासून नुकसानापासून वाचवते. नुकसानापासून विटॅमिन ही वाचवते, जसे की बदाम, सर्क्युलेशन तेल, पालक, ब्रोकली. विटॅमिन के रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट होण्यासाठी आवश्यक आहे, जसे की पालक, गोबी, ब्रोकली, ल्यूटस. जलविद्राव्य जीवनसत्व आणि त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा जलविद्राव्य जीवनसत्व म्हणजे वॉटर सोल्युबल विटॅमिन. जे पाण्यात विरघळणारे जे घटक आहेत त्याला जलविद्राव्य जीवनसत्वे असे म्हणतात. आता ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात आणि शरीरात साठवली जात नाही. आता ही पाण्यात विरघळतात तसेच ते शरीरात साठवली जात नाही. हे काय करते, शरीराला जेवढं आवश्यक आहे आणि आवश्यक नसलेले प्रमाणे मूत्रामार्फत बाहेर टाकले जातात. आता त्यामुळे त्यांचा नियमित पुरवठा होत नाही. त्याच्यामध्येच 5वा मुद्दा जो आहे लास्ट प्रश्न 3 मधला, सुदृढ आरोग्याकरिता शारीरिक व्यायामाचं महत्त्व. तर सुदृढ आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम हे खूपच महत्त्वाचं आहे. व्यायामामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. आता व्यायामामुळे काय होते, तर आपले शरीर आणि आपले मन हे निरोगी राहतात. आता व्यायामाचे काही प्रकार आहेत ते ॲरोबिक व्यायाम. आता ॲरोबिक यामध्ये हृदय आणि फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. आता ॲरोबिक जो व्यायाम आहे याच्यामध्ये काय होते, माणसाचे हृदय आणि फुफ्फुसाचे हे चांगले कार्यरत करते. जसे की याच्यामध्ये उदाहरणार्थ धावणे, चलणे, सायकल चालवणे आणि पोहणे, नृत्य करणे, यालाच ॲरोबिक व्यायाम असे म्हणतात. आता दुसरं म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम. आता जी ताकद वाढवणारे व्यायाम आहे जसे की स्नायूची ताकद, सहनशक्ती वाढवतात. उदाहरणार्थ वजन उचलणे, जे जड आहे आपल्यासाठी म्हणजे ते शरीरासाठी ते उचलणे, पुशअप करणे, यालाच ताकद वाढवणारे व्यायाम असे म्हणतात. लवचिक वाढवणारे व्यायाम, यामुळे शरीरातील जे काही सांधे आहेत ते सांधे अधिक लवचिक होतात आणि दुखापतीचा धोका कमी होतात. योगा, स्ट्रेचिंग. आता जी लवचिक व्यायाम आहेत त्याच्यामुळे काय होते, तर शरीरातील सांधेची जास्त लवचिकता होतात आणि दुखापतीचा आधारसुद्धा होत नाही. जसे की उदाहरणार्थ योगा आणि स्ट्रेचिंग. व्यायामाचे फायदे. लास्ट मुद्दा आपला वजन नियंत्रण. नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते. रोगप्रतिकारशक्ती. आता रोज व्यायाम केल्याने काय होते, तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. व्यायामामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तर हे झाले व्यायामाचे फायदे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि तर याच्या नंतरचा जो आहे आपला प्रश्न 4था तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि जर खरंच व्हिडिओ हे तुम्हाला जर नोट्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर वाटत असेल तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन होऊन घ्या. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही त्याच्यावर मिळत राहतील. आणि लाईव्ह क्लासलासुद्धा अटेंड करत जा आणि बेल आयकॉन घंटेलासुद्धा प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टॉपिकवरती. तोपर्यंत बाय. याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण JNM फर्स्ट इयरचे क्वेश्चन पेपर चालू करणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. पेपरला खूप महत्त्वाचे आहे ते क्वेश्चन.